नमस्कार. कृषी विभागाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि दुहेरी फायदा देणाऱ्या योजनेच्या या विशेष विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आज आपण शेतकरी मित्र योजना नेमकी काय आहे आणि ती ग्रामीण भागात कसा बदल घडवणार आहे हे अगदी सोप्या आणि रोजच्या भाषेत उलगडून पाहणार आहोत. आता विचार करा, गावातच राहून स्थानिक शेतीचं रूप बदलताना ग्रामीण तरुणांना हक्काचं उत्पन्न मिळवता आलं तर? ऐकायला भारी वाटतंय ना? रोजगार आणि कृषी विकास या ग्रामीण भागातील दोन सर्वात मोठ्या गरजा जोडणाऱ्या या प्रश्नाचं अचूक उत्तरच आज आपण शोधणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता या विश्लेषणाची रूपरेषा पाहूया. आपण शेतकरी मित्र योजनेची संकल्पना, रिक्त पदे आणि मानधन, पात्रता, महिला उमेदवारांसाठीचं धोरण, प्रत्यक्ष जबाबदाऱ्या आणि शेतीवर होणारा परिणाम या 6 मुद्द्यांवर पटापट नजर टाकणार आहोत. सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. शेतकरी मित्र योजना नेमकी आहे तरी काय? थोडक्यात सांगायचं झालं तर शेतकरी मित्र हा प्रत्येक गावातला एक अधिकृत आणि हक्काचा मार्गदर्शक असणार आहे. बऱ्याचदा होतं काय, सरकारी योजना किंवा आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर पोहोचतच नाही. याच समस्येवर हा एक एकदम अचूक आणि थेट उपाय आहे. हा मार्गदर्शक सगळी माहिती थेट गावातच उपलब्ध करून देईल. हे स्वरूप समजल्यावर आता आपण वळूया दुसऱ्या भागाकडे, रिक्त पदे आणि मिळणारं मानधन. आकडेवारी पाहिली तर खरंच थक्क व्हायला होतं. राज्यात तब्बल 11,587 पदांची भरती होणार आहे. ही भरती जिल्हा स्तरावर होईल आणि प्रत्येक गावाला किमान एक तरी प्रतिनिधी मिळेलच याची पूर्ण काळजी घेतली जाणार आहे. आणि ह्यातली सर्वात आकर्षक गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे 18,000 रुपये. निवड झालेल्या तरुणांना वर्षाकाठी हे मानधन मिळेल. स्वतःच्या गावात राहून स्वतःच्याच लोकांच्या विकासात योगदान देताना मिळणारं हे एक अतिशय सन्मानजनक उत्पन्न आहे, नाही का? आता हे पैसे कसे मिळतील ते पाहूया. 1 जूनपासून ही योजना सुरू करण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे. हे मानधन एकदम न देता दर 3 महिन्यांच्या टप्प्यावर म्हणजेच 3, 6, 9 आणि 12 महिन्यांच्या शेवटी दिलं जाईल. यामुळे काम करणाऱ्या तरुणांच्या हातात वर्षभर नियमित पैसा खेळता राहील. आर्थिक बाजू समजल्यानंतर आता तिसऱ्या भागाकडे येऊया, पात्रता आणि निकष. अटी अगदी साध्या पण महत्त्वाच्या आहेत. उमेदवाराचं वय 40 वर्षांपेक्षा कमी असावं. शिक्षण किमान माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक झालेलं असावं. आणि आजच्या काळातली सर्वात महत्त्वाची अट म्हणजे डिजिटल साक्षरता. स्मार्टफोन आणि सोशल मीडिया व्यवस्थित हाताळता आला पाहिजे. सोबतच उत्तम संवाद कौशल्य आणि समाजकार्याची आवड असली की झालं. आता पुढचा म्हणजेच चौथा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. तो म्हणजे महिला उमेदवारांवरील विशेष लक्ष. इथे एक खूपच सकारात्मक गोष्ट पाहायला मिळते. या संपूर्ण निवड प्रक्रियेत महिला उमेदवारांना थेट 30% प्राधान्य दिलं जाणार आहे आणि उरलेली 70% जागा सर्वसाधारण गटासाठी असेल. शेतीतल्या महिलांच्या मोठ्या योगदानाचा विचार करता हे प्राधान्य खरंच खूप मोलाचं आणि सर्वसमावेशक आहे. निवड तर झाली, पण पुढे काय हे समजून घेण्यासाठी पाहूया 5वा भाग, प्रत्यक्ष भूमिका आणि जबाबदाऱ्या. हे शेतकरी मित्र, प्रशासन आणि शेतकरी यांच्यातला एक भक्कम दुवा बनणार आहेत. यांचं काम 3 मुख्य टप्प्यांत चालेल. पहिलं, कृषी अधिकाऱ्यांसोबत उत्तम समन्वय ठेवणं. दुसरं, पीक विमा आणि अनुदानाची अत्यंत महत्त्वाची माहिती थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं. आणि तिसरं, आधुनिक शेती आणि खत व्यवस्थापनावर योग्य तांत्रिक सल्ला देणं. आणि आता आपण पोहोचलोय विश्लेषणाच्या शेवटच्या म्हणजे 6व्या भागावर, स्थानिक शेतीवरील परिणाम. सुरुवातीला आपण जो दुहेरी फायदा म्हटलो होतो ना, तो इथे अगदी स्पष्ट दिसतो. एका बाजूला ग्रामीण तरुणांना त्यांच्याच गावात रोजगार आणि 18,000 रुपयांचं मानधन मिळतंय, तर दुसऱ्या बाजूला स्थानिक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि सरकारी अनुदानांवर तज्ज्ञांचं हक्काचं मार्गदर्शन मिळतंय. बेरोजगारी आणि मार्गदर्शनाचा अभाव या दोन्ही प्रश्नांवर हा एक एकदम उत्तम तोडगा आहे. तर मग विचार करा, आधुनिक तंत्रज्ञान, सरकारी मदत आणि प्रत्यक्ष गाव यांना जोडणारा हा नवा दुवा आपल्या स्थानिक शेतकरी समुदायांचं भविष्य कसं बदलेल हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणार आहे. या माहितीपूर्ण विश्लेषणातून या नव्या योजनेची सर्व रूपरेषा नक्कीच स्पष्ट झाली असेल अशी आशा आहे.